सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। हातचलाकीने एटीएम कार्डची अदलाबदली करून 21 ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास अटक, 14 लाख रुपये जप्त। पुण्यामध्ये हातचलाकीने एटीएम कार्डची अदलाबदली करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडे तब्बल 166 एटीएम कार्ड सापडली आहेत। त्याने पुण्यातील 21 नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। त्यापैकी 16 गुन्हे उघडकीस आणून 13,90,700 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। राजू प्रल्हाद कुलकर्णी, वय वर्ष 54, राहणार नेताजी नगर, अलहानली, मैसूर, कर्नाटक, सध्या राहणार धनकवडी असे या भामट्याचे नाव आहे। त्याच्याकडून 16 गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्यात 17,92,700 रुपयांची रक्कम हडपली होती। त्यापैकी 13,92,900 रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे। शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदली करून त्यांच्या खात्यातून 22,000 रुपये काढून घेऊन फसवणूक केली होती। 2 फेब्रुवारी रोजी घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मयूर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णी याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल 166 एटीएम कार्ड मिळून आले। अधिक चौकशीत त्याने हातचलाकीने अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।